हाय गायस, गुड मॉर्निंग. वेलकम टू अंकिता चॅनल. तर हा खूप दिवस मी ब्लॉग एडिटच केला नव्हता कारण मला टाईमच भेटला नाही. तर चला, गुड मॉर्निंग गायस. तर आम्ही चाललो आहोत खाली खाली कारण आमच्या चिखल बी असा काय जे गार्डन आहे चिखल तिथे बी असं झाडं आहेत फुलांची. तर बरेच वेळा लोक नाही काढत, तर म्हटलं बघू जर काय फुलं भेटली तर आम्ही काढायला. मी आणि आई खाली गेलेलो काढायला. कसं काय व्ह्यू आहे आमच्या मागे हे बघा. भरपूर इथे पाणी वगैरे पाऊस पडलेला त्या दिवशी. तर असं काही 2 झाडं आहे, लाल फुलांची आणि व्हाईट कलरची फुलं असतात, मला नाव नाही माहिती त्याचं. तर ते भरपूर होते. असं काही थोडी आम्ही फुलं काढली इथनं. तर हे बघा, खूप छान वाटतात फुलं बघायला, खूप सुंदरच आहे एकदम. तर त्याच्या मग आम्ही फुलं काढून असं काय व्ह्यू आहे मागच्या बाजूचं, ते तुम्हाला मी दाखवलं नव्हतं. आणि हे आमचं ही पुढची बाजू आहे जिथे देऊळ वगैरे आहे. ही पुढचा गेट आहे आमचा सोसायटीमध्ये. तर आज आम्ही नाश्त्याला बनवणार आहे दडपे पोहे. ह्याच्या आधी पण मी एक ब्लॉग टाकला होता, तर तुम्हाला ब्लॉग पाहिजे तर ते तुम्ही पाहू शकता. तर दडपे पोहे एकदम सोपे आहेत. त्यात मोहरी, कढीपत्ता, मीठ आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून ही फोडणी तयार करावी लागते. आणि एका बाजूलाच मी चाय पण करायला ठेवलेली. मग एका भांड्यात आपण ती फोडणी काढून घ्यायची आहे. त्यात ग्राइंड केलेलं खोबरं टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित मग ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात आपण पातळ पोहे यूज करणार आहोत कारण या दडप्या पोह्याला आपल्याला पातळ पोहे यूज करायचं आहे. आणि हे मग थोडंसं पाणी ॲड करून कालवून घ्यायचं आहे. यावरती शेव टाकलं काय अजून छान लागतात हे खायला. तर तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. मी ऑलरेडी शेअर केला आहे ह्याचा व्हिडिओ, तुम्ही बघू शकतात. तर असं काय आज नाश्ता झाला आमचा दडपे पोहेचा आहे. त्याच्या मग मी घरातली जमीन पुसून घेतली पुन्हा आणि कामाची मुली करणार आहोत घरी. आणि आंघोळ करून मग देवपूजा पण करून घेतली आहे. अशी काय देवपूजा झाली. आणि त्या दिवशी होती संपत्ती, तर आम्ही देवळात गेलेलो गणपतीचं. असं काय मस्त सुंदर गणपतीचा हा व्हिडिओ बघा. आणि हे बघा बाहेर कसं पावसामुळे एकदम वेगळंच वाटतं आहे, वातावरण खूप छान आहे. मग दुपारी हे बघा मी आंबा कापलेला आणि जेवणासाठी होती मटकीची उसळ, भेंड्याची भाजी आणि डाळ भात. असं काय आजचं जेवण होतं. आणि मग संध्याकाळी आम्ही आणलेला केक कापला. त्याच्यानंतर संध्याकाळी सोमवार थोडंसं शॉपिंग करायला मी दाखवेन तुम्हाला काय शॉपिंग करायला गेले. तर व्हिडिओ काढू आता घरी चालली आहे. तर तुम्हाला मी दाखवेन घरी हा सीधा बघूया. जर काय वेगळं जेवण वगैरे बनवायचं असेल तर बनवून देते. तर माझ्या घराच्या फुल कॉर्नर्स दिसेल. आगे से लेफ्ट ले. पण हे बघा इथे तुम्हाला हे पण दिसेल.
एकदम मस्त असं काय व्ह्यू आहे. माझ्या घराच्या जवळच आहे, एकदम बाजूला ही नर्सरी आहे. आणि मी घरी पोचली की बघा, आणि मी तिथे बोरिवलीला आंबा हा घेतलेला 1 डझन 600 रुपयाने, आणि सगळे खराब निघाले. घरी येऊन कापल्यावर पूर्ण किडे होते. तर तुम्ही पण आंबा घ्यायच्या आधी व्यवस्थित बघून घ्या, नाहीतर माझे पूर्ण पैसे 750 रुपयात फुकट घ्या. हे बघा, हे मी घ्यायला गेलेली बोरिवलीला शॉल. हे साईबाबासाठी शॉल मी घेतला. असे 2 घेतले कारण मला 2 देवळात जायचं होतं. ही काय अशी, ही मला वाटतं 2 मीटरचीच आहे, छोटी. म्हणजे मी साईबाबाची मूर्ती बघून त्याप्रमाणे मी घेतली होती शॉल. आणि ही दुसरी मूर्ती जी मुर्दागाव म्हणून भयंदरला आहे, तिथे मोठी मूर्ती आहे साईबाबांची, त्यासाठी मी ही मोठी शॉल घेतलेली. आणि मी लवकरच आता तिथे देवळात जाणार आहे. हे घेऊन बघू आता कधी जायला भेटते. आणि असं काय संध्याकाळी मग आम्ही आलो, आणि असा काय व्ह्यू आहे घरातून माझ्या गॅलरीमध्ये, तर तुम्ही बघू शकता. काय छान वाटतं. मी संध्याकाळी इथे उभी राहून टाईमपास करत असते. इथनं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दिसतात, थोडंसं फ्रेश एअर पण भेटतो. आणि हे जे तुम्हाला दिसतं ना, इथे पोरं क्रिकेट खेळायला येतात, आणि त्यांचा तर बरेचपैकी आवाज पण असतो, याकडून बरं वाटतं. थोडंसं गजगजलं काय चांगलं वाटतं. आणि बाजूलाच असं काय हे कारचं सेकंड हँड कारचं हे आहे विकायला, 2-3 दुकानं आहेत. असा काय व्ह्यू आहे गॅलरीमधून. आणि वातावरण खूप छान आहे, एकदम थंड आहे. आणि तर असं काय व्ह्यू आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो साई मंदिरला, तर हीच शॉल मी घेतली.